अरे वाह वाह वाह, मस्त मस्त, अप्रतिम. माझी सगळ्यात आवडती बंदिश हे उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांनी स्वतः लिहिलेली आणि रचलेली त्यांच्या बायकोच्या आठवणीत. हो, हा म्हणजे तसं ऐकलंय मी, पण फारच छान गायला सांग तू कार्तिक, मस्त. काय झालंय बाबा? नाही नाही नाही, तसं काही नाही, म्हणजे विशेष असं काही नाही. चालू दे तुमचा रियाज. बाबा काय झालंय? अरे खरंच काही नाही, म्हणजे तसं टेन्शन घेण्यासारखं काही नाही खरंच. मग तुम्ही एवढे अस्वस्थ का वाटताय? काही नाही, जरा ये बाहेर चल, बोलू आपण. काय झालंय बाबा? सांगा ना, इथेच सांगा. मी बाहेर जाऊ का? नाही नाही नाही, तसं काही नाही ग. काय आहे कार्तिक, तुझा तो परवाचा कार्यक्रम आहे ना, तो कॅन्सल झालाय. पण तू तुझा रियाज सुरू ठेव. हा, चालू दे तुमचं. हा, बाबा संपूर्ण कार्यक्रम कॅन्सल झालाय की माझं गाणं? उत्तरा, ही कार्यक्रमाची डायरी घे. आपले किती कार्यक्रम आहेत? 4. ते कॅन्सल. अरे कार्तिक, कॅन्सल करते. अरे पण कार्तिक तुला फोन करायला जमणार नसेल तर मी करेन. बोलतो मी त्याच्याशी. कार्तिक, काय चाललंय तुझं? सगळे कार्यक्रम कॅन्सल का करायला सांगितलेस तू? ते एवढ्या टोकाला जायची गरज नाहीये बाळा. बाबा आज कुलकर्ण्यांचा फोन आला होता, उद्या बाकीच्यांचं आहे. काय करू मी? वाट बघत बसू हे फोन करून नाही सांगण्याची? अरे मग बघ ना, त्यांना कॅन्सल करायचंच असेल तर तेवढे कष्ट घेऊ देत त्यांना. त्याची काही गरज नाही. अरे हे असंच होईल असं गृहीत का धरतोयस तू? ते समितीतले लोक बेअक्कल आहेत, आणि हा असा निगेटिव्ह विचार करून तू आहेत त्या संधी गमावतोयस का, नाकारतोयस का तू? कारण सत्य एक्सेप्ट करून मी प्रॅक्टिकली बघतोय हे सगळं. अरे वा वा, खूप छान सुचतंय रे तुला. नाही हे प्रॅक्टिकल सत्य वगैरे, हा? अरे हे असे कार्यक्रम कॅन्सल करणे ह्याला प्रॅक्टिकली विचार करणं म्हणतोस का तू? बाबा मला आता स्वतःला कोणत्याही गैरसमजात ठेवायचं नाही, आणि आपण हे एक्सेप्ट करायला हवं की आता हे वारंवार होत राहणार. याला प्रॅक्टिकली नाही, पेसिमिस्टिक विचार करणं असं म्हणतात. असं तुम्हाला वाटतंय बाबा? मी फक्त एवढाच विचार करतोय की कॅन्सलेशनची आणि नकाराचे निरोप येण्याआधी स्वतः बाजूला झालेलं बरं. वा, छान. हे सगळे कार्यक्रम कॅन्सल करत सुटा आणि स्वतःच्या हाताने धोंडा मारून घ्या स्वतःच्या पायावर. खूप छान समजतोस का रे स्वतः? कार्यक्रम तर असेही मला मिळणार नाहीच आहेत आता. लोकांचा विश्वास नाही राहिला माझ्यावर. अरे पण तुझ्यावरती तरी विश्वास आहे ना? हे असेच कार्यक्रम कॅन्सल करत सुटलास तर मग तुझ्यावरती विश्वासच राहिलेला नाही असंच वाटेल लोकांना. असं नाही वाटत. ते असाच मेसेज जाईल बाळा. हे बघ, तुझ्या एका परफॉर्मन्सने ज्यांनी तुला ही लेबल लावलेत ना, त्यांना उलट तू दाखवून द्यायला हवंस की स्वर्गंधर्वांचा वारसा पुढे चालवायला तू समर्थ आहेस. पण मला कोणाला काही प्रूव्ह करायचं नाही. मी गात होतो ते स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी, कोणाला काही प्रूव्ह करून दाखवण्यासाठी नाही. आणि हे जे कार्यक्रम मी उत्तराला कॅन्सल करायला सांगितलेत ना, तेही कोणाला काही प्रूव्ह करायचं म्हणून नाही ना. तुला काही प्रूव्ह करायचंय कोणाला? अरे बघ, जे कार्यक्रम आहेत ते राहू देत ना, असू देत ना. त्यांना करायचं असेल कॅन्सल तेव्हा करतील ते. बाबा मी कोणताही कार्यक्रम करणार नाही.
काय झालं? काय स्वतःच खरं करणार हा मुलगा म्हणजे काय ऐकतच नाही अजिबात. धरूनच ठेवलंय मनात. परत असं काही होऊ नये म्हणून कदाचित त्याने असं. हो हो तसंच आहे. खूप खूप मनावर घेतलंय त्याने. पण काका आता काय करायचं? म्हणजे कार्यक्रम कॅन्सल करू? काय तो गाणार नाहीच म्हणतोय तर दुसरा काही पर्यायच नाही आपल्याकडे. चांगला रियाज चालू झाला होता याचा. त्यांचा सुद्धा आजच कॉल यायचा होता. बघ ना, आणि याला कसं आणि काय समजवायचं ना तेच कळत नाहीये मला. नाही, त्याची मनस्थिती वाईट आहे, आय अग्री. मिळालेले कार्यक्रम कॅन्सल होत आहेत हेही मान्य आहे, पण आत्ता हातात जे कार्यक्रम आहेत ते न करणं किती चुकीचं आहे ग. पण ह्याला कोण समजावणार? एखादी गोष्ट ह्याने ठरवली म्हणजे ठरवली. अरे पण तू कार्तिकला हे असं का करून दिलंस? त्या उत्तराचा फोन लपवून ठेवायचाच ना, किंवा डायरी. दिशा, कधीतरी चुकून थोडं सेन्सिबल बोलत जा ना प्लीज. ते मी बोली, पण मला आता सांग, आता करंट स्टेटस काय आहे? काय त्यांनी पुढच्या सगळ्या मैफिली आणि सगळे कार्यक्रम कॅन्सल केले, हेच स्टेटस आहे. हो यार, आय नीड टू डू समथिंग. हो तूच कर, आम्ही सगळे काहीच नाही करत होत ना. अगं तसं नाही ग, पण बघ ना, कार्तिक सारख्या एवढ्या चांगल्या सिंगरने असं विड्रॉ होऊन जाणं कसं चालेल? हे असं कार्यक्रम कॅन्सल करणं इट्स नॉट अ गुड साईन. यार त्याने ना गात राहायला पाहिजे, नाहीतर आवाज खराब होईल त्याचा. काय? हो, तुला नाही माहिती होतं असं. बाय द वे, तू इथे काय करतेस? इथे काय करतेय म्हणजे? काय करतेस म्हणजे इकडे का टाइमपास करतेस? यार आता तुला कार्तिक जवळ असायला पाहिजे. यार, त्याची अवस्था एवढी विचित्र आहे आणि तू इथे. जा जा जा, तू घरी निघ. बरं, घरी जाऊन नक्की काय करू? काय करू म्हणजे? त्याला सपोर्ट कर. सपोर्ट कर म्हणजे त्याच्याबरोबर रियाजाला बसू. वेळ पडली तर तेही कर. तू जरा क्रॅक आहेस का ग? त्याच्याबरोबर रियाज केल्याने काय हेल्प होणार आहे त्याला? कशी होईल म्हणजे? त्याने नव्हती का केली तुला ट्रेनिंग मध्ये मदत? अगं बावळट मुली, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. काय फरक पडतो यार? तेव्हा तू फ्रस्ट्रेटेड होतीस आणि आता तो फ्रस्ट्रेटेड आहे. हे बघ दिशा, कार्तिकनी मला जबरदस्तीने ट्रेनिंगला नेणं किंवा किंवा रनिंगला नेणं या वेगळ्या गोष्टी आहेत तुम्ही. कारण तो ते करू शकतो. मी काय त्याच्याबरोबर गायला बसू? आणि जरी बसले तरी तो गायला हवा ना. याने काहीच फायदा होणार नाहीये. अगो पण मी काय करू? तू काय का सारखं मी काय करू करतेस? इथे कोणीच एकट्याने काहीच करू शकणार नाहीये, ना मी ना तू. मग आपण एक प्लॅन करूया. आपण ना कार्तिकच्या बाबांना आपल्या प्लॅन मध्ये सामील करून घेऊया. हे बघ दिशा, फक्त बाबांना असं नाही, मला कार्तिकला या शेलमधनं बाहेर काढण्यासाठी ना सगळ्यांच्याच हेल्पची गरज आहे. माझ्या डोक्यात आता ज्या काही गोष्टी चालल्या आहेत त्या मला या सगळ्या गोष्टी घरच्यांपर्यंत पोचवायच्या. फक्त कार्तिक घरी नसताना या गोष्टी करायला हव्या. अगं मग एक काम करूया आपण, तुझ्या घरच्यांना ना बाहेर बोलवूया कुठेतरी, आपल्या कॅफे मध्ये. चालेल? दिशा, तू ना डोशाबरोबर थोडासा च्यवनप्राश सुद्धा खात जा ना, म्हणजे त्याने तुझा इंटेलिजन्स थोडा तरी वाढेल. म्हणजे सगळ्यांना घराबाहेर काढण्यापेक्षा एकट्या कार्तिकला घराबाहेर काढणं सोपं नाहीये का? अगं पण तो कुठे जातच नाहीये ना. तेच टास्क आहे. कार्तिकला घराबाहेर काढायचं आणि त्यासाठी मला काहीतरी करावं लागणार. फोन कुठे गेला यार? तू माझ्या मोबाईलवर काय करतोयस? चष्मा लागलाय का? गेम खेळतोय आणि इम्पॉर्टंट लेवल सुरू आहे. तुझ्या फोनवर खेळ ना, माझा फोन दे. ही लेवल क्रॉस झाली की देतो.
माझा फोन दे इकडे. का बॉयफ्रेंडचे मेसेज येणार आहेत? असं काही नाहीये, असं काही नाही. माझा फोन द्या आधी. मग काय प्रॉब्लेम आहे? मला फोन करायचा दे तो इकडे. लँडलाईन आहे त्याच्यावरून कर. पण नंबर ह्याच्यातच आहे ना. मग वाट बघ. तू दुष्ट आहेस. आणि तू इरिटेटिंग. आई सांग ना याला. कानाजवळ ओरडू नकोस. मग फोन दे. नाही देणार तुझ्या कॉलेजला. तुझा रियाज आला. दादा एक मिनिट. हॅलो, हा उत्तरा. मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे. ओके ग्रेट, डन. मग बाय. हो, सगळं सॉर्टेड आहे आता ना मी शांतपणे क्लबला जाऊन पीसफुली प्रॅक्टिस करू शकते. कसं आहे ना श्रुती, पीस घालवण्याची सगळी सोय तू स्वतःच्या हाताने केलीस. माठ यार, का त्या फेअरनेस क्रीमला फोन केलास? अगं कारण तीच एकटी आहे जी कार्तिकला बाहेर घेऊन जाऊ शकते. का रिस्क घेतेस तू? अगं रिस्क काय आहे आता याच्यात? सगळं सॉर्टेड आहे. काय करेल ती? ती आज संध्याकाळी कार्तिकला बाहेर घेऊन जाईल आणि त्यावेळी सुचेल ते कारण सांगेल त्याला. मग काय, मग बाबा घरी आले की मी सगळ्यांशी सविस्तर बोलेन. मला ना अजिबात पटलं नाही तू हे जे काय केलंयस ते. हे बघ, मला कार्तिक नसताना सगळ्यांशी बोलायचं आणि त्यासाठी तू कार्तिकला त्या उत्तराबरोबर पाठवणार? हे म्हणजे असं झालं ना, सिंहाला आणि बकरीला एकत्र फिरायला पाठवण्यासारखं. एकदा नक्की ठरव कोण सिंह आहे आणि कोण बकरी येते. ऑब्विस आहे ना. तू कार्तिकला बकरी म्हणतेस? नाही तिच्या पंचवारी नाही. सॉरी. पण एनिवेज इट इज व्हेरी डेंजरस. हा, हे बघ, काहीही डेंजरस नाहीये कारण मी माझ्या सिंहाला नीट ओळखते. तो बकरीला अजिबात खाणार नाही. त्यामुळे चिल, मला नीट माहितीये मी काय करतेय आणि का करतेय. ओके. कसं आहे ना, तो तुझा दुसरा सिंह त्याच्या गुहेत वाट बघतोय तुझी. कोण? सॅम सर. हसू नकोस. त्यांच्या समोर ना तुझी बकरी नाही, बकरीचं पिल्लू होतं. कोकरू. तेच ते. जा आता. वेळेत गेली नाहीस ना तर तू गेलीस. मी जातेच. तू खात बस तुझे डोसे. बाय. हे घे. कशाला? मला ती लेवल क्रॉस करून दे. खूप टफ आहे यार, मला जमतच नाहीये. बरं झालं तू खेळलास, कारण मला तर नसतं जमलं इतक्या लेवल्स क्रॉस करायला. घे ना प्लीज. मला नाही खेळायचं. तरी पण घे. इरा, मला तुझा राग नाही आलाय. ओके, जा आता. दादू सॉरी. इरा, इट्स ओके. तुला माहितीये का, परवा ना आमच्या कॉलेजमध्ये जीडी होतं, म्हणजे ग्रुप डिस्कशन, आणि विषय होता आयडियल पर्सनॅलिटी. तू गेस कर मी कोणाबद्दल बोलले असेल. तुझ्याबद्दल. हे बघ इरा, हे बघ, एकतर मला तुझ्याबद्दल चांगलं बोलणं कठीण जातं, तरी मी बोलले. तर ऐक ना, हे बघ, आणखीन एक बेस्ट क्वालिटी आहे तुझ्यात. यू आर अ गुड लिस्नर. म्हणून माझ्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स असले ना की मी तुझ्याकडे येते डायरेक्ट, अगदी आई बाबांकडे न जाता. तुला आठवतंय का, एकदा दार्जिलिंग ट्रिपच्या वेळेस ना माझा प्रोजेक्ट रिपोर्ट हरवला होता आणि त्याचं सबमिशन 2 दिवसातच करायचं होतं. आई बाबा तर खूपच चिडलेले आणि माई काकू गंधार यांनी तर एक्सटेन्शन मागून घे असं म्हणालेले. पण तूच एक असा होतास जो म्हणालेलास की त्याच डेटला सबमिट करायचं, आणि प्रोजेक्ट सबमिट झाला फक्त तुझ्यामुळे. सगळं तूच केलं होतं. सगळं मी काय केलं? कॉन्स्टंटली माझ्या बरोबर राहिलेलास, सतत गाईड करत होतास. यु नो व्हॉट, यू आर द बेस्ट ब्रो. प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन असतं अरे तुझ्याकडे. काय होय? सॉल्युशन. कसलं? ऍक्च्युली एक प्रॉब्लेम आहे. काय? माझा ना एक दादा आहे. इरा, ऐकून तर घे. माझा ना दादा आहे आणि तो खूप गप्प कशातच मूड नसतो त्याचा. मला कळत नाही की एवढं काय झालं अपसेट व्हायला. म्हणजे खरं तर तसं काहीच झालेलं नाहीये. मग तू मला सांगू शकतोस का की यावर काय सोल्युशन आहे?
सोल्युशन, बालिशपणा बंद कर. मग मी काय करू तू सांग मला. मान्य आहे मी बालिश आहे, पण तू आहेस ना मॅच्युअर्ड. आणि प्रत्येक प्रॉब्लेमला तू असं कामली फेस करतोस. हे आत्ताच काय झालं तुला? हे बघ, हे सगळं विसरून जा आणि आता छान गा परत. रियाज कर. तुझा रियाज नाही ऐकला ना की मला काहीतरी मिसिंग आहे असं वाटतं. इरा, जा अभ्यासाला बस. अरे दादा, हे बघ, तू रियाज केलास ना की तुला खरंच बरं वाटेल. इरा, माझा रियाज आणि माझं गाणं याविषयी मला काही बोलायचं नाही. कळतंय का तुला? जय, मार्टिना आजही आली नाही क्लबला. हो ना. काय काय झालं नक्की? म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? तब्येत वगैरे बिघडली आहे का तिची? अरे आता तर परवापर्यंत ठीक होती आणि अचानक कशी इतकी तब्येत बिघडेल की ती क्लबलाच येणार नाही? पण काय झालं? आपण कॉल करूया का तिला? तुला काय वाटतं? सर तिला श्रुती केव्हा कॉल करते याची वाट बघत बसले असतील. त्यांनी बऱ्याचदा कॉल ट्राय केलाय तिला, पण ती रिस्पॉन्ड करत नाहीये. अरे कदाचित सरांशी बोलता येणार नसेल म्हणून रिस्पॉन्ड करत नसेल. आपण करूया ना तिला कॉल. अगं ती माझाही कॉल घेत नाहीये. मीही बऱ्याचदा कॉल ट्राय केलाय तिला. तुझाही नाही घेतला? नाही ना. एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम झाला ना तेच कळत नाहीये. पण काहीतरी मेजर आहे हे मात्र नक्की. कशावरून? सिंपल आहे. मार्टिनला घरात थांबायला अजिबात आवडत नाही. एक दिवस क्लब प्रॅक्टिस मिस होणार असेल ना तरी जीवावर येतं तिच्या. आणि इथे तर सलग इतके दिवस ती येत नाहीये, तर नक्कीच काहीतरी मेजर प्रॉब्लेम असणार. पण ती इथे येत नाहीये म्हणजे घरीच असेल. हे कशावरून? म्हणजे आणखी कुठे असणार ती? जय, मला वेगळीच शंका येते. काय? मार्टिनाच्या बाबतीत पुन्हा एकदा तेच झालं ज्याने ती दुखावली जाऊ शकते. जय, सरांनी क्लब लेवल मॅच साठी मला सिलेक्ट केलंय. तिचा चान्स परत एकदा हुकला. मग म्हणून ती येत नसेल? म्हणून ती आपल्या क्लबला येत नसेल तर? आणि तिने पुन्हा गजेंद्र सरांचा क्लब जॉईन केला असेल तर? श्रुती, काय ग, म्हणजे कशाला बोलवलंयस आम्हाला असं? सांगते मी, फक्त बाबांना येऊ द्या. हॅलो हॅलो हॅलो. मला तर अगदी ना बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग असल्याचा फील येतो. हो, आणि माझं एक प्रपोजल तुम्हाला पास करायचंय. कसलं प्रपोजल? प्रपोजल फॉर कोऑपरेशन. मला तुमच्या सगळ्यांच्या मदतीची खूप गरज आहे कार्तिकसाठी. हे बघा, मी कार्तिकसाठी एक टार्गेट सेट केलंय, पण त्याला त्या टार्गेट पर्यंत नेण्याचं टार्गेट आपलंय. हो का? पण कसलं टार्गेट? श्रुती, जरा नीट समजावून सांग ना. हा, सांगते. बाबा, तुम्हाला आठवत आहे कार्तिकने त्याचे सगळे कार्यक्रम कॅन्सल करायला सांगितले होते, पण त्यातला एक कार्यक्रम उत्तराने अजूनही कॅन्सल केलेला नाहीये. काय? हो, माझ्या सांगण्यावरनं. वाव. पण कोणता कार्यक्रम? प्रदीप गणपुले म्हणून एक गृहस्थ आहे. ते दरवर्षी ना एक खूप मोठा महोत्सव ऑर्गनाईज करतात, आणि या वर्षी त्यांनी त्यात कार्तिकचं गाणं सुद्धा ऑर्गनाईज केलं. आणि हा कार्यक्रम अजूनही कार्तिकच्या हातात आहे. पण मी जर काय त्याला सांगितलं तर तो उगाच चिडचिड करेल आणि कार्यक्रम परस्पर कॅन्सल करेल. हो ना. आणि म्हणूनच मला हे सगळं तुम्हाला तो नसताना सांगायचं होतं. म्हणून मग मी उत्तराला रिक्वेस्ट केली आणि ती त्याला बाहेर घेऊन गेली. हे बघा, या कार्यक्रमाला अजून बऱ्यापैकी वेळ आहे, त्यामुळे आपल्याला कार्तिकला त्याच्या या फेज मधून बाहेर काढायचं आणि पुन्हा एकदा गायला तयार करायचं. पण हे सगळं मी एकटी नाही करू शकत. मला तुम्हा सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे.
अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.